A24 मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। मी उपसंपादक राजा बापू चौधरी। आज चाळीसगाव पंचायत समिती समोर जे पंचायत समितीचे जे कर्मचारी बसलेले आहेत ते यांची मागणी एकच आहे की आम्हाला जुनी पेन्शन लागू करा। आता महाराष्ट्र शासन नवीन नवीन योजना जाहीर करत आहे, लाडकी बहीण योजना। मला तरी असं वाटतं या ताई सुद्धा लाडक्याच बहिणी आहेत आणि यांना लाडकी पेन्शन योजना अगर चालू केली तर यांची समस्या सुटणार आहे असं या भगिनींना वाटत असेल। पण शासनाने पहिले कर्जाचा डोंगर आहे आणि नवीन नवीन योजना लागू करतायत, पण हे जनसामान्यांचं हित जोपासून जे त्यांची सेवा करतायत, सेवा बजावत असताना यांच्या मागणीकडे शासन कानाडोळा करतं। तर शासनाने असं न करता यांच्या मागणीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे। आज रोजी ते लक्षवेधी आंदोलन करतायत की त्यांनी पाहिलं की बा सध्या जनतेच्या कामांचा मोठासा व्याप तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये जनतेला वेठीस धरण्यापेक्षा एक तासाचं लक्षवेधी आंदोलन छेडू असं त्यांचा मानस आहे। त्या अनुषंगाने आज चाळीसगाव पंचायत समिती समोर ते बसलेले आहेत, तर आम्ही त्यांच्याशी संवाद साधत आहोत। तुम्ही आज हे आंदोलन करताय तर तुमची कुठली मागणी आहे आणि शासनाला काय सांगू इच्छिता आपण? आमच्या जिल्हा परिषद कर्मचारी यांना सर्वांना जी जुनी पेन्शन योजना आहे ती लागू व्हायला पाहिजे, याच्यासाठी किप कर्मचारी महासंघाने आज क्रांती दिवस 9 ऑगस्ट असे दिवस पाहून सण आणि 1 तास शासनाच्या विरोधात घोषणा देऊन सण निदर्शन करायचे। यावर आपलं मत? शासनाने कर्मचाऱ्यांच्या न्याय व रास्त मागण्यांचा पुनर्विचार करावा। जे काटकर साहेबांच्या समितीसमोर त्यांनी आश्वासनं दिले होते त्यांची त्यांनी त्वरित पूर्तता करावी हीच आमची मागणी आहे। म्हणजे यांचं म्हणणं असं आहे, एकंदरीत घोषणांवरून असं लक्षात येत आहे की राजकारणात आमदार असो का खासदार असो 5च वर्ष जनसेवा करतात आणि त्यांना असंख्य प्रकारे शासन त्यांना विविध सुविधा पुरवतं, पेन्शन लागू करतं, पण आम्ही 30, 35, 36 वर्ष सेवा बजावतो पण आम्हाला पेन्शन लागू करत नाही। म्हणजे पुढाऱ्यांचे लाड केले जातात आणि आम्हाला नजरेआड टाकलं जातं असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून लक्षात येत आहे। पाहूया शासन यांची आंदोलनाची कितपत दखल घेतं।